मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करते, आयुर्वेदिक इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट. सो माझ्याकडे खूप सारे पेशंट येतात. एक पेशंट होता माझ्याकडे पेनचा, आणि तिला मेडिसिन जे मी सगळ्यांना देते तेच देत होते, पण तिचं निगेटिव्ह थिंकिंग होतं खूप. मग माझी आई पहिल्यांदा बोलली ती माझी आई आहे. सो ती मला सतत मॅडमची व्हिडिओ शेअर करते. सो एक व्हिडिओ होता की विचारांची ताकद, पॉझिटिव्ह विचारांची ताकद. सो मी बसमध्ये होते, पेशंटचा सकाळीच कॉल झाला होता आणि पेशंटला रिझल्ट होता पण प्रेग्नन्सी आणि राहिली नव्हती. मग मी सहज त्या पेशंटला तो व्हिडिओ मी शेअर केला. मग शेअर केल्यानंतर 1 महिन्यातच त्या पेशंटनी पॉझिटिव्ह थिंकिंग चालू केलं. मेडिसिन तर मी सगळ्यांना देते तेच त्या पेशंटला पण दिली. पण त्याच्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच महिन्यामध्ये त्या पेशंटची प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह. आणि त्याच्या अगोदर त्या पेशंटला 7 वर्षी इन्फर्टिलिटी होती आणि 2 टेस्ट बेबी फेल होते. मग मी असं म्हणेन की मेडिसिन पेक्षा बरोबरच ही ताकद खूपच छान काम केली आणि पेशंट प्रेग्नंट राहिली. आता तिला 3 महिने प्रेग्नन्सी आहे. अलिबागचा पेशंट आहे. सो मला माझ्या पेशंटच्या वतीने खरंच थँक्यू. आणि दुसरा एक अनुभव असा आहे की माझ्या फील्डमध्ये माझं आणि काय हॉस्पिटल नाही आहे, मी घरीच प्रॅक्टिस करते. सो तर असं एक आहे की जे बेबीज असतात की प्रेग्नन्सी आहे पण प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन झाले, ब्लिडिंग होतं, तर ह्याच्यासाठी मला बोलवलं जातं की ते बेबी मी मेडिसिन दिल्यानंतर पुढे कॅरी होतं, ॲबॉर्ट करावं लागत नाही असं. सो मला एके ठिकाणी पुण्यात बोलवलं होतं. मग खूप जुन्या डॉक्टरांनी बोलवलं होतं, खूप प्रतिष्ठित. आणि मला इव्हन फोन आल्यानंतर मला टेन्शन आलं की मला गेल्यानंतर जमेल का बोलायला. सो मग माझ्याकडे पाणी होतं. मी एक व्हिडिओ बघितला होता, खूप पूर्वी बघितला होता की आपण पाण्याला सांगायचं व्यवस्थित होतं. सो मी पाणी बसमध्येच पित होते की आपण व्यवस्थित काम करतं गेल्यानंतर. मग मी गेले, पेशंटचं एज खूप होतं, 37ची लेडीज होती, 2 मंथ्स प्रेग्नन्सी होती आणि ब्लिडिंग चालू झालं. आणि मला बोलवलं कशासाठी होतं की तुझं नाव खूप ऐकलंय आम्ही की तू दिल्यानंतर बेबी कॅरी होतं, पुढे बेबी जगतं. सो मी ते दिलं. पण मी त्या दिवशी एवढे टेन्स होते ना की एवढ्या मोठ्या इथून आपल्याला कॉल येतो आणि त्यात आपल्याला पेशंटचं वय आणि रिपोर्ट बघता असं नव्हतं की पॉसिबल. पण ती प्रेग्नन्सी कॅरी झाली. आता 7 मंथ कंप्लीट आहे आणि डिलिव्हरी नॉर्मलच होती. सो मी खरंच थँकफुल आहे. मी असं काय ठरवलं होतं मी बोलेन वगैरे, मी सहज मम्मीसोबत आले आणि खरंच मी आभारी आहे. आणि त्याच्यासोबत मी आणि एक सांगेन, मी वाचन करते. मी डॉक्टर आहे, सो त्याच्यामुळे माझं इंग्लिश वाचन पण खूप आहे. मी द मॅजिक, रॉन्डा बर्नर, जॅक कॅनफिल्ड त्यांचे सगळे बुक्स मी वाचलेले. पण त्यापेक्षा एक वेगळा अनुभव मी तर लहानपणापासून असते. जेव्हा ह्या सांगतात ना तर ते आपलं कोणीतरी सांगितल्यासारखं वाटतं. सो मला ते खूप आवडलं. आणि दुसरं म्हणजे अमिताभ बच्चन यांचा व्हिडिओ. तर आता अमिताभ बच्चन, माझं स्वतःचं कसं आहे की माझी मम्मी खूप आवाज ऐकते. सो तिला ऐकण्याची, गझल ऐकण्याची वगैरे खूप आवड आहे. सो मला पण लहानपणापासून आवाजाची खूप आवड. सो मला पहिला आवडलं काय तर आवाज. सो मला आवाज खूप आवडला. आणि मी यांचा अमिताभ बच्चनचा मी व्हिडिओ पाहिला नाही. मी आता पण सांगते मी व्हिडिओ पाहिला नाही का तर माझं खूप काम असतं, सो मला वेळ नाही मिळाला. पण माझ्या मम्मीने ती स्टोरी मला सांगितली की त्यांनी असं असं झालं. मग इथे इंटरनॅशनल फिल्म ज्या शोज असतात ना त्याचं फेस्टिवल होतं मध्ये, तुम्हाला माहित असेल. फेस्टिवल होतं कोणतं, सिम्बॉयसिसला पुण्यामध्ये फिल्मफेअर त्यांचं फेस्टिवल होतं आणि अमिताभ बच्चन सर आले होते. मग माझं असं आधीपासून काही नाही की मला भेटायचंच होतं काय, पण मला त्यांचा आवाज आवडतो. आणि आवाजासोबत जे त्यांचे आहे ना ते त्यांचे हरिवंशराय बच्चन, त्यांच्या कविता, सो मला ते खूपच की पहिल्यापासून खूप आवडायचं. मग माझ्या एका पेशंटनी, तो डायरेक्टर आहे, त्याची फिल्म तिथे लागणार होती. आणि मी जस्ट घरी होते, माझं शेड्यूल ठरलेले आज सकाळी पेशंट करायचे, काही चेंज नाही. मला त्या दिवशी सकाळी फोन आला की असं असं मॅडम माझं दाखवणार आहे आणि तुमच्यामुळे मी डिप्रेशनमधून तर निघला होता पेशंट, सो तुम्ही याच. आणि माझी मैत्रीण पण आली एक गावावरून, तिची बहिणीची पण होणार होती. आणि मी काही ठरवलं होतं